व्हिडिओ एडिटिंग इज अ आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग. व्हिडिओ एडिटिंग म्हणजे फक्त सॉफ्टवेअर ऑपरेट नाही, तो तुम्हाला सेन्स असायला पाहिजे. जर तुम्हाला आवड असेल तर नक्कीच हे क्षेत्र तुमच्यासाठी खुलं आहे आणि खूप मोठं क्षेत्र आहे. आता जसं हे फिल्ममध्ये पण वेगवेगळे शूट्स, वेगवेगळे सीन, वेगवेगळे शूट होतात. नंतर त्याच्यामध्ये ते वेगवेगळे शूट जे सीन असतात त्यांना एकत्र आणणे, म्युझिक ॲड करणे, इफेक्ट्स ॲड करणे, ह्या सगळ्या प्रक्रियेला व्हिडिओ एडिटिंग अशी प्रक्रिया. पॅशन पण असलं पाहिजे. पॅशन असायलाच पाहिजे, कारण हे जे क्षेत्र आहे ना, पॅशन शिवाय नाही शकत. न संपणार आहे तुम्ही बोलला. न संपणार क्षेत्र आहे. जे एज्युकेटर आहेत, युट्यूबर आहेत, कंटेंट क्रिएटर आहेत, यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यांनी तर हा व्हिडिओ नक्कीच बघायला पाहिजे. तो व्हिडिओ पहिला आडवा आपण बघायचो, आता तो आपण उभा बघतो फेसबुकवरती, इंस्टावरती. त्यामुळे ट्रेंड बदललाय. आता बदलल्या ट्रेंडनुसार पण कसं बदलायला पाहिजे ते आपण याच्यात शिकतो. नवीन येणारी मुलं आहेत ना, भयंकर अफाट आयडिया असतात त्यांच्याकडे, खूप आयडियाज असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन नक्की ते तुम्हाला भरपूर काही करून दाखवतील. त्यासाठीच आपल्यासारख्या मार्गदर्शकांची गरज आहे. येस, डेफिनेटली. त्यासाठीच आपला हा स्टुडिओ आहे, पिक्सल आर्ट स्टुडिओ. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे साईनाथ. तर आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ग्रो विथ साईनाथ. तर ह्या चॅनलचा उद्देश असा आहे की आपण आपल्याला वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये आपण कशा प्रकारे करिअरची ऑपॉर्च्युनिटी घेऊ शकतो, कशा प्रकारे आपलं करिअर घडवू शकतो, आपण आपल्या एज्युकेशनच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा स्किल शिकून कशा प्रकारे अर्निंग करू शकतो, आणि त्याच संदर्भात मी वेगवेगळ्या तज्ञाशी इथे आपल्याला भेटवणार आहे, त्यांच्याशी पॉडकास्ट करणार आहे. तर त्यातलाच आपला पहिला टॉपिक जो आहे तो आहे व्हिडिओ एडिटिंग. तर व्हिडिओ एडिटिंगमध्ये आपण कशा प्रकारे आपलं करिअर घडू शकतो, कशा प्रकारे आपण ते शिकून लोकांपर्यंत आपल्या स्वतःला पोहोचवू शकतो आणि अर्निंग करू शकतो. तर त्याच मधलेच एक आपले 20 वर्षापासून ह्या इंडस्ट्रीमध्ये जे कार्यरत आहेत, त्यांचं नाव आहे संदेश पुणेकर सर, जे गेल्या 20 वर्षापासून ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करत आलेले आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती. नमस्कार, धन्यवाद साईनाथ. आज तुम्ही इथे आल्याबद्दल पिक्सल स्टुडिओतर्फे आणि माझ्यातर्फे तुमचं स्वागत आहे. आज तुमचं युट्यूब चॅनल तुम्ही नवीन चालू करताय आणि युट्यूब चॅनल आला म्हणजे जिथे व्हिडिओ आला तिथे व्हिडिओ एडिटिंग आला. तुम्ही एकदम चांगला विषय सिलेक्ट केलाय. पहिलाच विषय व्हिडिओ रिलेटेड आहे आणि व्हिडिओ एडिटिंग रिलेटेड आहे. तर ऍक्च्युली गेल्या बऱ्याच वर्षापासून सर आपण इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहात. बऱ्याच वर्षापासून तुम्ही व्हिडिओ एडिटिंग ह्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. तर काय सांगाल आपण, तुम्ही आमच्या प्रेक्षकाला कशा प्रकारे त्यांना मार्गदर्शन कराल? मी संदेश पुणेकर, मागील 20 वर्ष मी या क्षेत्रात कार्यरत आहे. मी ETV, G24 तास, न्यूज 18 लोकमत, तिथे तुम्ही 15 वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर मी आता सुद्धा एका मोठ्या स्पोर्ट्स चॅनलमध्ये मी कार्यरत आहे ॲज अ हेड व्हिडिओ एडिटर म्हणून. आणि मी मागील क्षेत्रात एंटरटेनमेंट, न्यूज, स्पोर्ट्स, डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म अशा बऱ्याचशा गोष्टी मी एडिट केलेल्या आहेत. मला काही माझ्या डॉक्युमेंटरीजना अवॉर्डसुद्धा भेटलेले आहे. आपण बघतच असाल की आज आपण जिथे बसलोय ते बाकी सगळं हे म्हणजे स्टुडिओ आहे आपला, पिक्सल आर्ट स्टुडिओ. 6 महिन्यापूर्वीच आपण ह्या स्टुडिओची स्थापना केलेली आहे. इथे आपलं फ्रीलान्सिंग व्हिडिओ एडिटिंगची जॉब्सही आपण करतो आणि आपली ही व्हिडिओ एडिटिंग अकॅडमी आहे, लाईव्ह अकॅडमी. अशी खूपच कमी असते जिथे कामही केले जातात आणि लाईव्ह अकॅडमी आपली ती प्रोजेक्टची व्हिडिओ एडिटिंगचे केले जातात आणि आपली ही लाईव्ह अकॅडमी आहे. आणि मी व्हिडिओ एडिटिंग व्यतिरिक्त मी डिरेक्शनही करतो. मी काही शॉर्ट फिल्म्सही डिरेक्ट केलेल्या आहेत. मी ॲक्टिंगही केलेली आहे. एका हिंदी फिल्ममध्ये ॲक्टिंग केलेली आहे. स्वर्गीय विजय चव्हाण त्याच्यामध्ये माझ्यासोबत माझे को आर्टिस्ट होते. आणि काही माझे स्वतःचे म्युझिक व्हिडिओसुद्धा मी काही एडिट केलेले आहेत. ह्या क्षेत्रात मी जवळजवळ मागचे 20 वर्ष कार्यरत आहे. आणि आता मी स्वतःचं प्रोडक्शन चालू केलेलं आहे आणि मी स्वतःची अकॅडमी चालू केली, जेणेकरून हेच ज्ञान मी आणखी जे माझ्याकडे ज्ञान आहे मागील 20 वर्षापासून तेच मी इतरांना देऊ शकतो. आणि नक्कीच इतरांना मी चांगले एडिटर्स बनवू शकतो. नक्कीच सर, नक्कीच. सर, व्हिडिओ एडिटिंग म्हणजे नक्की काय असते एक्झॅक्टली प्रोसेस, थोडं सांगाल का आमच्या प्रेक्षकांना? व्हिडिओ एडिटिंग एका वाक्यात सांगा, पण असं म्हणतात व्हिडिओ एडिटिंग इज अ आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग. आपण जे बघतो, जो सिनेमा बघतो, सिरियल बघतो किंवा एखादी वेब सिरीज बघतो किंवा जे काही फायनल आउटपुट येतं ना, ते व्हिडिओ एडिटिंग ह्या प्रक्रियेतून गेल्यानंतर फायनल आउटपुट तयार होतं. ओके. ॲक्च्युली प्रोसेस काय असते? वेगवेगळ्या कॅमेऱ्याने शूट करतात, ते रॉ मटेरियल असतं. वेगवेगळ्या अँगलनी शूट करतात. तसं आता तुम्ही बोलताय, मी बोलतोय. आता आपण दोघांचंही जे शूट होत वेगवेगळ्या 2 कॅमेऱ्यामध्ये शूट होतंय. पण ज्या वेळेला मी बोलते त्यावेळेला माझा कॅमेरा दिसतोय, ज्यावेळेला तुम्ही बोलते त्यावेळेला तुमचा कॅमेरा दिसतोय. बरोबर. जी प्रक्रिया एकत्र आणणे त्याला म्हणतात व्हिडिओ एडिटिंग. आता जसं हे फिल्ममध्ये पण वेगवेगळे शूट्स, वेगवेगळे सीन, वेगवेगळे शूट होतात. नंतर त्याच्यामध्ये ते वेगवेगळे शूट जे सीन असतात त्यांना एकत्र आणणे,
आणि मग त्यांना खूप असं क्रिएट करणे की एकमेकाशी आपण लाईव्ह बोलतोय, म्युझिक ऍड करणे, इफेक्ट्स ऍड करणे, ह्या सगळ्या प्रक्रियेला व्हिडिओ एडिटिंग अशी प्रक्रिया म्हणतात. म्हणजे साधारण जर तुमचं एक फुटेज असेल एक अर्ध्या तासाचं, आणि मग त्याला काटछाट करून म्हणजे योग्य ते शॉर्ट्स घेणे आणि जे शॉर्ट्स रिटेक आहेत किंवा जे योग्य शॉर्ट्स नाही आहेत त्यांना कापून टाकणे, ह्या प्रक्रियेला व्हिडिओ एडिटिंग म्हणतात. नंतर त्याच्यामध्ये म्युझिक ऍड करणे, डायलॉग्स ऍड करणे किंवा व्हॉइस ओव्हर ऍड करणे, इव्हन ह्या सगळ्या गोष्टी जी प्रक्रिया असते आणि त्यांना इफेक्टिव्ह इमोशनली लोकांपर्यंत पोहोचवणे, ते इमोशन्स क्रिएट करणे, ह्या सगळ्या प्रक्रियेला व्हिडिओ एडिटिंग. ह्या क्षेत्रामध्ये आपण आपलं करिअर कशा प्रकारे घडू शकतो आणि ह्या गोष्टीमध्ये आवड असेल तर याच्यामध्ये माझा बेनिफिट होईल का, असा माझा प्रश्न आहे. बघा सायनाथ, ऍक्च्युली तुमच्या प्रश्नामध्ये तुमचं एक छोटंसं एका वाक्यात तुम्हीच उत्तर दिलेलं आहे. ह्या क्षेत्रात जर आवड असेल तर मी करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ह्या क्षेत्रात आवड असायला पाहिजे. जर ह्या क्षेत्रात तुम्हाला मोठं करिअर करायचं असेल तर जर तुम्हाला आवड असेल तर नक्कीच हे क्षेत्र तुमच्यासाठी खुलं आहे आणि खूप मोठं क्षेत्र आहे. म्हणजे ह्या क्षेत्राला तुम्ही असं म्हणू शकता की ह्या क्षेत्राला लिमिट नाहीये. ज्या वेळेला आम्ही या क्षेत्रात सुरुवात केली त्यावेळेला म्हणजे 2000चा पिरियड होतं. म्हणजे जस्ट टीव्ही चॅनल्स, न्यूज चॅनल्स, एंटरटेनमेंट चॅनल्स येत होते आणि त्या पिरियडमध्ये म्हणजे चांगली आम्हाला संधी भेटली. म्हणजे मी तर मागची 20 वर्ष टीव्ही चॅनल्स म्हणजे ब्रॉडकास्टवरती काम केलेलं आहे. आता तर ही फील्ड एवढी वाढलेली आहे, जसं की तुम्ही बघत असाल OTT प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत. भरपूर OTT प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत. एक सुद्धा भरपूर OTT मागच्या जवळजवळ आपण एक 7-8 वर्षापासून बघतो OTT प्लॅटफॉर्म चांगल्या प्रकारे आलेले आहेत. त्यावर भरपूर प्रकारचे सिनेमे येत आहेत, वेब सिरीज येत आहेत, सिरियल्स येत आहेत, डॉक्युमेंटरीज फिल्म येत आहेत. त्याच्यानंतर सर्वात मोठा भाग आज जर आपण कुठचंही एक जर नॉर्मली बघत असो, उठल्या ज्या गोष्टी आपण करतो, नॉर्मली काय करतो आपण, सगळी आपली तयारी झाल्यानंतर किंवा तयारी व्हायच्या अगोदर आपला मोबाईल घेऊन बसतो आणि बघतो आपले काय मेसेज आले, का व्हिडिओ झालेत, का कोणी काय पाठवलंय, सोशल मीडिया बघतो. सोशल मीडियामध्ये म्हणजे काय काय आलं, यूट्यूब आलं, तुमचा इंस्टाग्राम आला, फेसबुक आलं, व्हॉट्सअप आलं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यामुळे ही इंडस्ट्री आज खूप मोठी झाली. तसं सांगायचं झालं तर आज आपण बघतो, जसं आज तुम्ही एक युट्यूबर आहात, असे भरपूर युट्यूबर आहेत तुमच्यासारखेच. बरोबर. आज आपण जसं व्हिडिओ शूट करतो तसं प्रत्येक जो व्हिडिओ शूट करतो त्याला योग्य क्लीन करून देणे, क्लिअर करून देणे, त्याला इफेक्ट करून देणे, त्याला जी प्रक्रिया असते ती व्हिडिओ एडिटिंग ती सगळ्यांनाच लागते. आज आपण बघतो किती युट्यूबर चांगल्या प्रकारे अर्निंग करतात. एक तर ते स्वतः व्हिडिओ एडिटिंग करतात किंवा आता त्यांची अर्निंग एवढी प्रकारे अशी वाढलेली आहे की ते एखादी संस्था हायर करतात किंवा एखाद्या युट्यूबर व्हिडिओ आउटसोर्स करतात, व्हिडिओ एडिटर हायर करून आउटसोर्स करतात. व्हिडिओ एडिटर चांगली संधी, भरपूर गोष्टी आज एवढ्या संधी उपलब्ध आहेत. जसं आता मी मागील 20 वर्ष चॅनलमध्ये काम केलंय. तुम्ही प्रोडक्शन हाऊसेस आहेत, प्रोडक्शन हाऊसेसमध्ये भरपूर जॉब अवेलेबलच असतात, भरपूर ठिकाणी जॉब अवेलेबल असतात. पण ह्या क्षेत्रामध्ये तसं त्या प्रकारे जशी तुम्ही तुमच्यात जर जेवढी क्वालिटी असेल तसं तुम्हाला डिमांड अवेलेबल असतो. पण समजा की आता मी व्हिडिओ एडिटिंग शिकलो, त्याच्यानंतर मला असं म्हणजे जॉब करता करता साईड बाय साईड काम करायचंय, तर त्यामध्ये असे म्हणजे बोलतात ना फ्रीलान्सरच्या माध्यमातून तुम्ही जॉब करता करता हे करू शकता. बघा, मेन म्हणजे तुमची आवड असेल ना, जेवढी तुमची आवड असेल तुम्ही तेवढ्या लवकरात लवकर तुम्ही हे क्षेत्र कॅप्चर करू शकता, पिकअप करू शकतो. एवढं इझी फील्ड आहे. बघा, इझी असं म्हणता नाही येणार. हे जे क्षेत्र आहे ना, तुम्हाला तुमचं नॉलेज आणि हे सगळ्या गोष्टी वाढतात. आपल्याला जेवढ्या गोष्टी दिसतात की हा जो व्हिडिओ दिसतो, पण त्या व्हिडिओ एडिटची मागे किती प्रोसेस आहेत, तो आपल्यापर्यंत कसा पोहोचला, त्याचे फॉर्मॅट्स काय, त्याच्या कुठच्या सॉफ्टवेअरमध्ये एडिट केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी या प्रोसेसमध्ये येतात. इफेक्ट्स काय असतात, तुमचे टाइमलाईन कशी, व्हिज्युअल्स कसे वापरायचे, इन कसा द्यायचा, आउट कसा द्यायचा. मेन म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये व्हिडिओ एडिटिंग म्हणजे फक्त सॉफ्टवेअर ऑपरेट नाही, तो तुम्हाला सेन्स असायला पाहिजे की कुठे नक्की एक्झॅक्ट तुम्हाला कट द्यायला पाहिजे, कुठे एक्झॅक्ट तुम्हाला इन असायला पाहिजे, कुठचा शॉर्ट्स घेणे आणि कुठचा शॉर्ट्स डिलीट करणे, त्याचा सेन्स तुम्हाला असायला पाहिजे. आणि तो सेन्स हळूहळू तो डेव्हलप होतो.
त्या प्रोसेसला व्हिडिओ एडिटिंग म्हणतात आणि ती जी प्रक्रिया करतात त्याला म्हणतात व्हिडिओ एडिटर. आणि म्हणून मी सुरुवातीला बोललो होतो व्हिडिओ एडिटिंग इज द आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग. राईट. म्हणजे जे तुम्ही साहजिक आहे, आपण मूवीज वगैरे बघतो, सिरियल्स बघतो, बरेच असे असतात की आपल्याला 4-4 तासाची, मी असं ऐकलंय की 4 तासाचा मूवी होता, जसा शोले मूवी होता, खूप मोठा मूवी होता, आज कट 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 कर त्याला 3 तासापर्यंत आणला, पण आपल्याला कुठे असं वाटत नाही की तो मूवी कुठे कट केलेला आहे. म्हणजे आपल्याला मिक्स वाटतं की हा वा शूटिंग झाले, इथे सुरू झालं असंच. तेच आहे ना. म्हणजे तुम्हाला असं कुठच्याही प्रकारे जेव्हा आपण फिल्म बघतो तर असं वाटत नाही नाही की वाटत. हे ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळे शूट केले. बरोबर. आपण फिल्म बघताना काय करतो, तुम्ही एखादा इमोशनल पिक्चर आपण जेव्हा बघतो येतं ना, आपलं रडायला येतं ना, येतं. कधीतरी कधीतरी येतं ना, विलनचा हसायला येतं. राग येतो ना, हसायला येतं, रडायला येतं. त्यावेळेला म्हणजे काय प्रकार, ठीक आहे, म्हणजे ऍक्टर्स त्यांचं ते आउटपुट असतंच, पण ही जी प्रक्रिया आहे त्याला इमोशनल टच देणे, इमोशनल म्युझिक टाकणे, इमोशनल गोष्टी, तो सीन हाताळणे, तो योग्य तो शॉर्ट्स प्रेक्षकांपर्यंत आणणे, तो मांडणे, त्याच प्रक्रियेला व्हिडिओ एडिटिंग म्हणतात. आणि हे सगळं मिक्स करून जे जे आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो ते आहे व्हिडिओ एडिटिंग. जर मी हे शिकलो तर साधारणतः असे म्हणजे जे शिकलेले लोक आहेत, महिन्याला काय अर्निंग वगैरेचा काय रेशो? बघा, साधारण डिपेंड करतं, हे तुमचा अनुभव किती आहे, तुमचा एक्सपिरियन्स किती आहे, तुम्हाला काय प्रकारचं काम येतं तसं तुम्ही करू शकता. जसं तुम्हाला मागाशीच बोललो की याच्यात भरपूर प्रकार आहे. तुम्ही फिल्म एडिट करू शकता, सिरियल्स एडिट करू शकता, वेब सिरीज आहेत ते एडिट करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे मी जर करिअर ह्या क्षेत्रातून जर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही फ्रीलान्सर म्हणून तुम्ही काम करू शकता. भरपूर कॉर्पोरेट लेवल्सचे आज कामं आज ते बाहेर फ्रीलान्स म्हणून करून देतात. त्यांच्या मीटिंग्स असतात, त्यांच्या स्वतःच्या ज्या वेळेला काही प्रोडक्ट्स असतील त्यांचं ॲडव्हर्टायझिंग करत असेल, मार्केटिंग करत असेल, त्यावेळेस नक्कीच त्यांना व्हिडिओ एडिटिंग या क्षेत्रात करत लागते. साधारण सरासरी अर्निंगचा आकडा सांगू शकता का? अर्निंगचा आकडा सांगायचं तुम्हाला झालं तर एक की हा मला एवढं तरी सांगू शकतो. बेस तुम्ही साधारण सुरुवात एकदम अर्ली स्टेजला साधारण 30-40 पासून तुम्ही चालू करू शकता. 30 ते 40,000 जर पर मी month. मेहनत, पण एफर्ट तर टाकावे लागणार. जर तुम्हाला जेवढा तुम्हाला अनुभव असेल, जेवढा तुमचा अनुभव वाढेल, त्याप्रमाणे नक्कीच तुमचं अर्निंग हे साधारण, त्याला लिमिट नाही. मी तुम्हाला असं लिमिट असं सांगू शकत नाही त्याला लिमिट खूप इम्पॉर्टंट आहे हे शिकणं सुद्धा. म्हणजे हा, जर जर मला तुम्हाला आवड असेल तर या क्षेत्रात जर तुम्ही आवडतं तुम्ही नक्की चांगल्या प्रकारे करिअर करू शकता. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की जसं हे डॉक्युमेंटरीज आणि हे चॅनल्स याच्या व्यतिरिक्त तुम्ही फ्रीलान्सिंग तर करू शकता. आणखीन अशा बऱ्याचशा काही वेबसाईट्स आहेत जिथे तुम्ही तुमचे स्टॉक फुटेजेस, जसं काही तुम्हाला एखादा गर्दीमधले सीन, लोकांची गर्दी पाहिजे असेल, मी एक डॉक्युमेंटरी फिल्म मेकर, मी जाऊन गर्दीमध्ये शूट करण्यापेक्षा मी ठराविक साईट्स आहेत त्याच्यावरती जाऊन मी शोधून काय तुम्हाला गर्दीचा सीन भेटेल का, तर मला जिथून जर भेटत असेल तर मी तिथून लगेच घेत. असे मी स्टॉक फुटेजेस त्या साईटवरती अपलोड करू शकतो. अशा बऱ्याचशा साईट्स आहेत जसे फायवर, अपवर्क, फ्रीलान्सर, गुरु, जे तुम्हाला फ्रीलान्सिंग व्हिडिओ एडिटिंगची कामं देतात. ओके. त्यांच्या मार्फत तुम्हाला कामं भेटणार आणि ते तुम्ही ऑनलाईन कामं घेऊन त्यांना व्हिडिओ एडिट करून देऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगले तुम्हाला अर्निंग होऊ शकते. म्हणजे आहेत सोर्स आहेत आपल्याकडे. डेफिनेटली शिकलं की नक्की सोर्स आहे त्यामध्ये. भरपूर सोर्स आहे. जसं आता मी माझा अकॅडमी चालू केली आहे, तसं मग अकॅडमी चालू करू शकता व्हिडिओ एडिटिंगचं. मी माझं प्रोडक्शन म्हणजे मी शिकलो तर मी लोकांना शिकवू शकतो. डेफिनेटली तुम्ही चांगल्या प्रकारे शिकू शकता. आज ही माझं अकॅडमी, माझे व्हिडिओ एडिटिंगची कामंही इथे होतात आणि व्हिडिओ एडिटिंगचं मी अकॅडमी, माझे स्टुडंट्स इथे असतात. अच्छा. मी त्या प्रकारेही त्यांना शिकवतो. ओके. आता माझा अजून एक प्रश्न असा आहे सर की ह्यामध्ये एज्युकेशनचा काही क्रायटेरिया आहे का, किंवा मला असं काही टेक्निकल फील्डचं नॉलेज असायला हवं का, म्हणजे जसं कम्प्युटर नॉलेज वगैरे जास्त असायला हवं का, किंवा माझी डिग्री असायला हवी, माझं 12वी पास झालेलं असायला हवं का? बघा, हे क्षेत्र असं आहे की तुम्हाला कुठच्याही शिक्षणाची अट नाहीये. ओके. बेसिक एक इंग्लिश वाचता आलं पाहिजे. बेसिक इंग्लिश पण का वाचता आलं पाहिजे की जर ज्या वेळेला तुम्हाला सिस्टममध्ये काही एरर्स येतात किंवा काही गोष्टी जे सॉफ्टवेअर आहेत त्याच्यामध्ये ते बऱ्यापैकी बेसिक इंग्लिशमध्ये लिहिलेले असतात. बरोबर. त्या गोष्टी समजण्यापुरतं तुम्हाला इंग्लिश आलं पाहिजे. एवढीच शिक्षणाची अट आहे. तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज जरी शून्य असेल तरीही तुम्ही व्हिडिओ एडिटिंग शिकू शकता. ग्रेट. माझेही असे काही स्टुडंट आहेत ज्यांना काही कॉम्प्युटरचं नॉलेज नव्हतं. ओके. ते आज चांगल्या प्रकारे एडिट करत आहेत.
चांगल्या प्रकारे एडिट करत आणि अर्निंगही करत आहे. डेफिनेटली अर्निंगही करत आहेत. ओके. व्हिडिओ एडिटिंग कोर्स करण्यासाठी नक्की काय करावं लागेल? थोडं मागे जाऊ आपण की काही वर्षापूर्वी हे असे कोर्सेस वगैरे अवेलेबल नव्हते. तर मग आपण ओळखीनी वगैरे असं कुठच्या तरी स्टुडिओमध्ये जाऊन वगैरे असं असं शिकण्याची प्रक्रिया होती. जेव्हा आम्ही शिकलो त्यावेळेला म्हणजे स्टुडिओ चालू झाले आणि ते म्हणजे मी तर अंधेरीला डेली अपडाऊन करून सकाळी जाऊन अशा प्रकारे मी शिकलो होतो तिथे. व्हिडिओ एडिटिंगचा काही जसं पुण्याला FTI वगैरे आहे असे मोठ्या लेवलचे इन्स्टिट्यूट आहेत, पण त्यांची फी सुद्धा अशी आहे की ती फक्त मोठ्या लोकांनाच परवडेल अशी फी आहे. ओके. आणि आताही काही मोठे मोठे इन्स्टिट्यूट आहेत, पण त्याची फी म्हणजे अवाढव्य फी वापरतात. आणि मी जो मार्केटमध्ये सर्व्हे केला तर त्याच्यामध्ये एक्झॅक्टली व्हिडिओ एडिटिंग जर शिकत असेल तर त्याच्यात अजून 2-3 एक्स्ट्रा सॉफ्टवेअर ऍड करून त्यांची फी वाढवून सांगतात आणि हा घ्या तुमचा व्हिडिओ एडिटिंग. बरोबर. आणि त्याच्यामध्ये कसं फक्त तुम्हाला सॉफ्टवेअर शिकवतात. सेन्स काय आहे तुम्हाला एक्झॅक्टली जो जसं मी तुम्हाला बोललो सुरुवातीला की व्हिडिओ एडिटिंगचा सेन्स पण तेवढा सेन्स असणे ती महत्वाचं आहे. कुठे एक्झॅक्टली इन द्यायला पाहिजे, कुठे आउट द्यायला पाहिजे, कुठचे शॉर्ट्स घ्यायला पाहिजे, शॉर्ट्स सिलेक्शन कुठचा शॉर्ट डिलीट करायला पाहिजे, इफेक्ट कसे द्यायला पाहिजे, म्युझिक कशी वापरायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ही असणं म्हणजे तो सेन्स असतो. ह्या सेन्स आणि सॉफ्टवेअर या दोघांचं जे मिलन एकत्र शिकवणं असतं ते व्हिडिओ एडिटिंग प्रक्रिया. म्हणजे हे तेवढंच नॉलेज हे टीचरला असायला पाहिजे. बरोबर. टीचरला हे नॉलेज असणं ते महत्वाचं आहे. आणि जसं मी सांगा की अशी बरेच तसं आपला ठाण्यामध्ये आपला पिक्सेल आर्ट स्टुडिओ आहे, म्हणजे आपण जिथे आता बसलोय तिथे. बरोबर. इथे प्रॉपर प्रोफेशनली व्हिडिओ एडिटिंगची जॉब्स आपण करतो. आता इलेक्शनची भरपूर कॅम्पेन्स आणि भरपूर कामं होती आपल्याकडे. कंटिन्यू आपल्याकडे व्हिडिओ एडिटिंगची कामं चालू असतात आणि आपली अकॅडमी सुद्धा आहे. म्हणजे आपल्याकडे जो स्टुडंट येतो तो लाईव्ह प्रोजेक्ट वरतीच काम करतो. ओके. त्याला जे लाईव्ह प्रोजेक्ट त्याला एकदम लाईव्ह प्रोजेक्ट वरतीच आपण काम करतो आणि तो इथे आल्यानंतर एकदम 100% व्हिडिओ एडिटर बनूनच त्याला आपण ओके पूर्णपणे बनूनच ठेवतो. तर ह्याच्याशीच मिळता जुळता एक प्रश्न आहे की तुम्ही आता बोललात की इथे आलेला मुलगा 100% शिकतो, तर आपलं हे इन्स्टिट्यूट ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे? हा बघा आता ठाणा, मुंबई आणि जे आजूबाजूचे परिसर आहेत तर ह्या परिसरातले जे स्टुडंट्स आहेत, विद्यार्थी आहेत, आज आपल्याकडे इथे स्टुडिओमध्ये ऑफलाईन एज्युकेशन घेत आहेत व्हिडिओ एडिटिंगचं. पण आपले काही असेही स्टुडंट आहेत जसं पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, तर त्यांना इथे येणं प्रॅक्टिकली तेवढं शक्य नाहीये. ओके. मग आपण त्यांच्यासाठी ऑनलाईन क्लासेसही घेतो. ओके. मग हे कसे आपले झूम वरती असतात? आपले क्लासेस झूम वरती असतात. त्यांना काही आपण लाईव्ह क्लासेसही आपले असतात. ओके. आणि त्यांना काही रेकॉर्डिंगही देतो, म्हणजे तो त्यांचा अभ्यास सतत कंटिन्यू व्हावा. ओके. ओके. म्हणजे तुम्ही त्यांना प्री रेकॉर्डिंग वगैरे प्रोव्हाइड कराल, जे शिकले ते जे रेकॉर्डिंग लाईव्ह आहे ते त्यांना रेकॉर्ड करून परत देणार? येस येस येस. साहजिक आहे, म्हणजे सोपं आहे शिकण्यासाठी मुलांना. डेफिनेटली. म्हणजे पण तेवढी इच्छा असायला पाहिजे, पॅशन पण असलं पाहिजे. पॅशन असायलाच पाहिजे, कारण हे जे क्षेत्र आहे ना पॅशन शिवाय नाही शिकू न संपणार आहे, तुम्ही बोलला न संपणार क्षेत्र आहे. आणि या क्षेत्रामध्ये तुम्हाला नेहमी अपडेट असावं लागतं. नेहमी अपडेट असावं नेहमी, कारण हे क्षेत्र नेहमी तुमची बघा ना टेक्नॉलॉजी नेहमी बदलत असते, नेहमी बदलत असते. लास्ट आपण 10 वर्षापूर्वी तुम्ही कुठचा मोबाईल वापरत होता आणि आज स्मार्टफोन आहे. 10 वर्ष आधी आपल्याला कीपॅडचे वगैरे फोन होते. तशीच हे क्षेत्र सुद्धा तसं आहे. सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला अपडेट राहतो, प्रत्येक क्षेत्रात नेहमी अपडेट व्हावंच लागतं, अपग्रेड व्हावंच लागतं. येस येस. आणि आपण आता येत्या काही काळात आपण एक आपलं स्वतःचं ऍप्लिकेशन लॉन्च करतो, ज्याच्यामध्ये या सगळ्या कोर्सेसचं पूर्ण डिटेल्स अभ्यास असणार आहे आणि प्रत्येक व्यक्ती त्या कोर्स एकदम हा कोर्स त्या ऍप्लिकेशन मार्फत एकदम डिटेलमध्ये शिकू शकतो. सध्या ऍप बनलाय की बनण्याच्या स्टेज? ऍपची प्रोसेस चालू आहे. लवकरच त्याबद्दल आपण नक्कीच करू. ऍप्लिकेशन वरही काम करतो म्हणजे तुमचं स्वतःचं वैयक्तिक ऍप या म्हणजे कोणा दुसऱ्याच्या ऍप्लिकेशन वरती? कसं नाही, आपलं स्वतःचं वैयक्तिक ऍप्लिकेशन आहे, जेणेकरून आपण त्याच्या मार्फत व्हिडिओ एडिटिंग हे जे नॉलेज आहे, व्हिडिओ एडिटिंग हे जे क्षेत्र आहे ते आपण लोकांपर्यंत, आपण जे स्टुडंटपर्यंत आपण पोहोचवण्याचं आपली ती प्रक्रिया आता चालू आहे. तर माझा पुढील प्रश्न असा आहे की हा आपला जो व्हिडिओ आहे हा कोणाकोणासाठी असेल, कोणी कोणी याला जॉईन करू शकतं, त्यासाठी जरा सविस्तर माहिती द्या. बरं झालं तुम्ही हा प्रश्न केला, खूप छान प्रश्न आहे. या क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तींना, ज्या स्टुडंट्सना करिअर करायचं, ओके, करिअर करून चांगलं अर्निंग करायचं, एकदम क्रिएटिव्ह माइंड आहे, एकदम बऱ्याच क्रिएटिव्ह गोष्टी करायच्या, त्यांच्यासाठी हे चांगलं करिअर. ओके, डन. अजून कोण करू शकतो? जे एज्युकेटर आहेत, युट्यूबर आहेत, कंटेंट क्रिएटर आहेत, इव्हन ट्रेनर सुद्धा, इन्फ्लुएन्सर, हे यांच्यासाठी हा
व्हिडिओ आहे त्यांनी तर हा व्हिडिओ नक्कीच बघायला पाहिजे आपलं. कारण हे ज्यांना या डिजिटल माध्यम आणि जे व्हिडिओज म्हणजे या रिलेटेड ज्या सगळ्या फील्ड आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यांनी हा व्हिडिओ बघितला पाहिजे. ओके, मग त्यांना आपण कशा प्रकारे हेल्प करू? त्यांना आपण त्यांना मार्गदर्शन करतोय की नक्की व्हिडिओ एडिटिंग हे क्षेत्र काय आहे, ते हे कशा प्रकारे हे त्याच्यात करिअर करू शकतील, ते आपण त्यांना हे नक्कीच या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. याच्यावरून एक प्रश्न आहे माझा, जसं आता एज्युकेटर आहेत, जे ट्रेनर आहेत, आजच्या डेटमध्ये बघा काय असतं माहिती आहे का, बरेच असे एज्युकेटर असतात, बरेच असे ट्रेनर असतात, त्यांना शिकवता येतं म्हणजे असं मस्तपैकी ते घरात आपल्या बोर्डवरती वगैरे चांगलं शिकवतात, पण व्हिडिओ पण शूट करतात. पण प्रॉब्लेम कुठे येतो एडिटिंगमध्ये, जसं तुम्ही सांगितलं स्टार्टिंग पासून की काय स्टोरी टेलिंग, की व्हिडिओ एडिटिंग इज द स्टोरी टेलिंग, जे फायनल जे आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग. आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग, सॉरी. तर बेसिकली तोच प्रश्न आहे की आता जे एज्युकेटर असतात, जे ट्रेनर असतात, ते काय करतात, आपले व्हिडिओ शूट करतात आणि डायरेक्टली अपलोड करतात, ज्यामुळे त्यांना व्ह्यूज येत नाहीत, कारण कुठे ना कुठे लॅग करतात. Exactly. त्यामुळे मग नेक्स्ट टाइम ते व्हिडिओ बनवतच नाही. येस. मग अशा स्पेशली एज्युकेटर आणि ट्रेनर, कारण ते आपलं एक खूप जसं तुम्ही शिकवताय तेही लोकांना शिकवताय, म्हणजे तुमचं शिकवणं त्यांचं शिकवणं सेमच आहे, फक्त तुम्ही स्किल मध्ये शिकवताय, ते एज्युकेशन मध्ये शिकवताय. त्यासाठी तुम्हाला काय उत्तर असेल तर त्या प्लीज बघा, ह्याच्यासाठी पहिली गोष्ट ह्या क्षेत्रातलं ना योग्य मार्गदर्शन त्यांना भेटलं पाहिजे. राईट. तर योग्य मार्गदर्शनच भेटलं त्यांना, ते शूट करतायत व्हिडिओ एडिट, त्यांचा व्हिडिओ शूट करतायत आणि ऍज इट इज समजा टाकतात किंवा काही व्यवस्थित एडिट होत नाहीये. जसं तुमचं बघा व्हिडिओ एडिट जेवढं क्लीन अँड फाईन असेल तेवढं नक्कीच तुमच्या त्या व्हिडिओला रिस्पॉन्स नक्कीच जास्त आहे. जर तिथे काही गडबड असेल, जर व्हिडिओ तुमचा क्लिअर नसेल तर तो प्रेझेंट होणारच नाही ना तुमच्या ऑडियन्स समोर. बरोबर. जर तुमच्या ऑडियन्सला तो व्यवस्थित क्लिअर अँड नीट अँड क्लिअर कळला नाही तर कसं का तुमच्या ऑडियन्स तुमची वाढेल. त्यामुळे तुम्हाला नक्कीच ह्या गोष्टी, तुमचा व्हिडिओ एडिट कसायला पाहिजे, क्लिअर कसायला पाहिजे, साऊंड क्लिअर असायला पाहिजे, तुमचं लाईट्स कशी असायला पाहिजे, कुठे म्युझिक वापरायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ऑडियन्स पर्यंत योग्य प्रकारे पोहोचल्या गेल्या पाहिजे, योग्य मार्गदर्शन भेटलं पाहिजे. आणि त्याच्यासाठीच आम्ही आहोत. ह्यावरूनच माझा एक प्रश्न आहे की व्हिडिओ एडिटिंग वरून, की चला तुम्ही आता शिकवताय तर लोकांना काय गरजेचं, काय काय घेणं आवश्यक आहे त्यांना, म्हणजे एडिटिंग करण्यासाठी, जसं व्हिडिओ शूट करण्यासाठी काय काय गोष्टी लागतात, म्हणजे माईक वगैरे, असं जे सिंपल पॉईंट मध्ये तुम्ही सांगू शकता? बघा, एकदम बेसिक गोष्टीपासून आपण सुरू. तुम्हाला काय एकदमच असं प्रोफेशनल कॅमेरा किंवा एकदम प्रोफेशनल माईक्स आणि अशा लाईट्स वगैरे काय असणं गरजेचं नाही. तुम्ही हे डिपेंड करता ऍक्च्युली तुमचा व्हिडिओ कशा. आजकाल म्हणजे बेसिक्स बरेचसे युट्यूबर आहेत, त्यांनी मोबाईल पासूनच आजही मोबाईलवरतीच काम करतात आणि त्याच्यासाठी पण एकदम असं भारीवाला आयफोन वगैरे असायला गेलं, बेसिक त्याच्यात तुम्ही करू शकतो. फक्त शॉर्ट्स कसे घ्यायचे, किती वेळ घ्यायला पाहिजे, त्याचं तुम्हाला थोडं बेसिक नॉलेज असायला पाहिजे. नाहीतर असं नको तुम्ही नुसतं तुमचं मोबाईलची स्पेस भरताय आणि शूट करतायत आवाडव्य. आता कसं आहे माहिती आहे, आपल्या ह्या कोर्समध्ये व्हिडिओ एडिटिंगचा जो कोर्स आहे त्यामध्ये तुम्ही काय काय त्यांना मार्गदर्शन करणार आहात? बघा, ह्या कोर्समध्ये आपण त्यांना शून्यापासून प्रॉपर प्रोफेशनल व्हिडिओ एडिटर इथपर्यंत आपण मार्गदर्शन करणार आहोत. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये कुठचं सॉफ्टवेअर असायला पाहिजे, आपण कुठचं सॉफ्टवेअर, मार्केटमध्ये काय सॉफ्टवेअर आहेत. बघा, आता मोबाईलवरती आपण बरेचसे सॉफ्टवेअर बघतो, पण प्रोफेशनली कुठचे सॉफ्टवेअर वापरले जातात, ओके, त्याच्यावरती आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहोत. आजकाल तुम्ही बघा AI सॉफ्टवेअर आलेले आहेत. सॉफ्टवेअर म्हणजे व्हिडिओ एडिटिंगमध्ये AI टेक्निक आलेली आहे. AI टेक्निक मार्फत कसं आपण एडिट करू शकतो त्याबद्दल आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहोत. याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या गोष्टी आहेत, म्हणजे जसं कुठचे व्हिडिओ फॉर्मॅट्स असायला पाहिजेत, कुठच्या फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करायला पाहिजे, कसा मोबाईल शूट करायला पाहिजे. आजकाल आपण बघा, सुरुवातीला जे फिल्म्स किंवा सिरियल्स किंवा इव्हन आपल्या घरातला टीव्ही सुद्धा हॉरिझॉन्टल असतो, आडवा असतो. पण आजकाल आपण मोबाईल आपण आडवा करून बघतो का? नाही. आजकाल मोबाईल आपण उभा बघतो. म्हणजे जसा तो टीव्ही आपला आडवा होतो तसा आता मोबाईल आपला उभा केला. म्हणजे तो व्हिडिओ पहिला आडवा आपण बघायचा होता तो आपण उभा बघतो, फेसबुकवरती, इंस्टावरती. त्यामुळे ट्रेंड बदललाय. आता बदलल्या ट्रेंडनुसार पण कसं बदलायला पाहिजे ते आपण याच्यात शिकवतो. प्रत्येक कार्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हा, तसेच मी अपेक्षा करतो की तुम्ही जे काही कराल ते विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा स्वतःसाठी म्हणा, नक्कीच त्याचा फायदा होईल. कारण तुमचं जे नॉलेज तुम्ही लोकांना देणार आहात, जसं व्हिडिओ एडिटिंगचं, कारण खूप गरज आहे सध्या लोकांना त्याची.
शिकणं आणि लोकांना शिकवणं, कारण तुम्ही ज्या लोकांना शिकवाल साहजिक ते स्वतःही शिकतील, लोकांनाही शिकवतील, किंवा जे स्वतः शिकतील, जसे एज्युकेटर तुम्ही बोललात, टीचर्स बोललात, ट्रेनर्स बोललात, त्यांना तर खूप जास्त गरज आहे. हो, कारण ते शिकतीलही आणि स्वतःचे व्हिडिओ एडिटिंग करून लोकांपर्यंत पोहोचवतीलही. जर एज्युकेटर आणि ट्रेनर त्यांनी तर हे शिकायलाच पाहिजे. त्यांनी शिकायलाच हवं. कारण जर त्यांनी त्यांचे व्हिडिओ ते चांगल्या प्रकारे जर प्रेझेंट करू शकले तरच त्यांचे जे स्टुडंट आहेत ते त्यांना त्यांच्यापर्यंत त्यांचं नॉलेज पोहोचेल. एक्झॅक्टली. जर तुम्ही तुमचा व्हिडिओ जर चांगला प्रेझेंट नाही करू शकत तर स्टुडंटलाही ते कळणं तुमच्या आणि तुमच्या बोलण्यातून कळालं की आपण मराठीमध्ये हा संवाद करतोय, म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला महाराष्ट्रावरती प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपल्याला जायचं. नक्कीच. कारण त्यामुळेच आपण मराठीमध्ये व्हिडिओ शूट केला. पहिला व्हिडिओ आपला मराठीत आहे, कारण आपल्या मराठी प्रेक्षकांना याची गरज खूप आहे. येस येस येस. आणि आपले मराठी प्रेक्षक हे खूप नॉलेजेबल आहेत आपल्यासारखे. हो, मराठी प्रेक्षक म्हणजे मराठी ऑडियन्स किंवा मराठी प्रेक्षक किंवा मराठी माणूस हा कुठच्या क्षेत्रात नाहीये सांगा. प्रत्येक क्षेत्रात आहे. ते तर आहे. तर हे क्षेत्र खूप मोठं आहे. मराठी माणसाने मराठी माणसं ऑलरेडी चांगल्या प्रकारे काम करतात आणि अजून चांगल्या प्रकारे जे नवीन येणारे मुलं आहेत ना, भयंकर अफाट आयडिया असतात त्यांच्याकडे. खूप आयडियाज असतात, म्हणजे जे आपल्यालाही आपल्या वयाच्या लोकांना सुद्धा एवढ्या भयंकर आयडिया त्यांच्याकडे असतात. फक्त त्यांना ना योग्य मार्गदर्शन जर भेटलं ना, योग्य गायडन्स भेटलं ना, की काय करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे, चालना असली पाहिजे. बस त्यांना योग्य मार्गदर्शन नक्की ते तुम्हाला भरपूर काही करून दाखवतील. त्यासाठीच आपल्यासारख्या मार्गदर्शकांची गरज आहे. येस, डेफिनेटली. त्यासाठीच आपला हा स्टुडिओ आहे, पिक्सल आर्ट स्टुडिओ. तर जसं सरांनी सांगितलं की पिक्सल आर्ट स्टुडिओ, तर पिक्सल आर्ट स्टुडिओ हा व्हिडिओ एडिटिंग कोर्स सुद्धा शिकवतो. त्याचबरोबर हे काही प्रोजेक्ट सुद्धा घेतात. जर आपल्याला कोर्स शिकायचे असतील तर ठाण्यामध्ये कोर्ट नाक्याजवळ त्यांचं स्टुडिओ आहे, प्लस त्यांची अकॅडमी सुद्धा आहे. आणि ज्यांना कोणाला ऑनलाईन शिकायचं असेल त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक टाकणार आहे. त्या लिंकवरती तुम्ही फॉर्म फिल करा. सरांची टीम तुम्हाला कॉल करेल आणि दिलेला जो नंबर स्क्रीनवरती स्क्रोल होत असेल त्या नंबरवरती सुद्धा तुम्ही त्यांना व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. नक्कीच त्यांची टीम तुम्हाला लवकरात लवकर रिस्पॉन्ड करेल. तर आजच त्यांना भेट द्या. नक्कीच सर, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही अशा प्रकारे प्रगती करत राहा. धन्यवाद. थँक्यू.